व्हायरल आणि बॅक्टेरियल ताप, आता ह्याच्यामध्ये अंतर कसं कळणार ना आपल्याला, की व्हायरल म्हणजे विषाणूमुळे होणारा ताप आणि बॅक्टेरियल म्हणजे जीवाणूमुळे होणारा ताप. जर व्हायरस किंवा विषाणूमुळे होणारा ताप असेल तर तो सहसा स्वतःहून ठीक होऊन जातो. त्याच्यासाठी आपल्याला खूप असं वेगळं मेडिसिन किंवा वेगळं औषध घेण्याची गरज नाहीये. तेच जर जीवाणू असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल त्याला मात्र आपल्याला अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके घ्याव्या लागतात. तर विदाऊट अँटीबायोटिक बॅक्टेरियलचा ताप म्हणजे जो जीवाणूचा ताप जो आहे ना तो सहसा जात नाही. तर आता आपल्याला कळणार कसं की हा विषाणूचा ताप आहे की जीवाणूचा ताप आहे. आता विषाणू म्हणजे व्हायरलमुळे जे असणारे ताप आहेत त्याच्यामध्ये खूप स्वाभाविक जी सापडली जाणारी लक्षणं आहेत ती असतात सर्दी, खोकला, शिंका येणं, डोकेदुखी असते, ताप येणे. तर ही जी सर्व लक्षणे आहेत ना ही खूप कॉमनली व्हायरल किंवा विषाणूच्या तापामध्ये असतात. तेच बॅक्टेरियल किंवा जीवाणूमध्ये जो ताप असतो त्याच्यामध्ये मात्र लघवीमध्ये जळजळ जर असले, लघवीच्या रिपोर्ट्समध्ये जर आपल्याला पस सेल्स दिसत असतील तर ते बॅक्टेरियामुळे असतात. न्यूमोनिया असेल म्हणजे फुफ्फुसांना, आता न्यूमोनिया आपल्याला कसं कळणार, एक्सरे मध्ये आपल्याला एक छानपैकी एक पॅच दिसतो, एक पांढरा धब्बा दिसतो. तो एकाच ठिकाणी जर एक्सरे मध्ये जर एखादा धब्बा असेल किंवा पॅच असेल तर तो सहसा बॅक्टेरियामुळे असतो. सेम तसं समजा डायबेटिक किंवा ज्यांना शुगर आहे त्यांच्या पायामध्ये पू होतो किंवा पू बॉडीमध्ये कुठेही होत असेल म्हणजे सहसा पायाला जखमा झालेल्या असतील किंवा त्वचेमध्ये कुठेही जखमा झालेल्या असतील, ते मात्र शक्यतो जीवाणूमुळे किंवा बॅक्टेरियामुळेच असतं.